तिसरा आयाम आपण बघूया. तिसरा आयाम कोणता? उदरनिर्वाह. करिअर, उदरनिर्वाहाचं साधन जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असतं. दोन माणसं भेटली, पहिला प्रश्न विचारता, तुम्ही काय करता? काय करता करणं फार महत्वाचं आहे. आपला जन्म त्याच्यासाठी झालेला असतो, काहीतरी करण्यासाठी झालेला. मला लोक विचारतात तुम्ही काय करतात? म्हटलं मी बोलतो. अरे म्हटलं हे बोल, ते विचारले बोलतो तर सगळेच बोलतात, ते बोलण्याचं काय? म्हटलं ते माझं काम आहे, मला हाऊस आहे. मध्यरात्री जरी उठवलं कोणी तरी मी बोलतो, म्हणून बायको मला उठवत नाही. आवड आहे ना, तुमची आवड तुम्हाला शोधून काढता आली पाहिजे. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला प्रवास करणं आवडतं, फिरा. हे गाव ते गाव, सगळा दक्षिण उत्तर भारत, विचार करू नका पैसे किती मिळतात, फिरा. आवड, इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो, ही जर तुमच्यामध्ये असेल. लहान मुलं शाळेमध्ये आपण पाठवतो, काय होणार हो शाळेमध्ये? माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. माझा मुलगा कोणीतरी ब्राईट झाला, काहीतरी झाला पाहिजे माझा मुलगा. आता बघा हे करिअर कसं घडतं. आणि मी तुम्हाला असं म्हणतो की इथे असलेला प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे. ऑल ऑफ यू आर इंटेलिजंट, इन्क्लुडिंग मायसेल्फ. या मताशी दुमत आहे कोणी? कोणाचं असं म्हणणं आहे की आय एम नॉट इंटेलिजंट, मी हुशार नाही आहे असं कोणाचं म्हणणं आहे? म्हणा ना आम्ही हुशार आहोत म्हणून. हुशार आमच्याकडे आपली मुलांना सांगताना हाऊ आर यू असं विचारतो. बघा आई रे, हे बसलेत ना आपले अरुणराव आणि हे बाजूचे, इथपर्यंत एक वेगळे आणि हे इकडचे वेगळे. दोन ग्रुप करू आपण, 1-2 मिनिटं एक एक्झरसाइज. मी तुम्हाला विचारतो हाऊ आर यू, त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार? नाही, आपण वेगळा शब्द शोधून पाहू. वी आर राईट. काय म्हणाल? हाँ कैसे हो भाई? सही हूँ. नहीं सही चल रहा है सब, अच्छा चल रहा है, सही. हाउ आर यू? नाही, फार हळू झालं, माझा आवाज एकट्याचा मोठा आहे तुम्हाला. हाउ आर यू? व्हेरी गुड, राईट. सब सही लोक बैठे हैं यहाँ पर. आता दुसरा ग्रुप, काय म्हणणार तुम्ही? यांच्यावर काहीतरी नेले ते द्यायला सांगा ना. वेअर लेफ्ट. सुचवू एक वाक्य तुम्हाला. वी आर ब्राईट. आर यू ब्राईट? Yes. हाऊ आर यू? नाही, अजून जरा आणखी थोडस निनादू द्या, सगळं असमंत निनादू द्या. हाऊ आर यू? आता मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, राईट वाले राईट म्हणा, ब्राईट वाले ब्राईट म्हणा, आणि एकदम खुल्या आवाजाने म्हणा, खुल्या मनाने म्हणा. हाऊ आर यू? व्हेरी गुड. हे वाटणं. आता बघा, हे सगळे तुम्ही राईट आणि ब्राईट लोक आहात. तुमच्यासाठी मी एक विचार सांगणार आहे. मी हे सगळं अशासाठी करून घेतलेलं आहे की हा विचार थोडासा क्रिटिकल आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे झोप येण्याची शक्यता आहे. तर झोप येऊ नये म्हणून मी आदनमधनं हाऊ आर यू हा प्रश्न विचारला की तुम्ही सगळ्यांनी जागा होऊन काय म्हणायचं, तुम्ही राईट आहात, राईट ब्राईट. माणसांच्या बुद्धिमत्तेचं एक निरीक्षण आहे. माणूस किती बुद्धिमान आहे काय, त्याचं एक निरीक्षण आहे. प्रमाणक ज्याला आपण म्हणतो, स्टँडर्ड, हा मनुष्य हुशार आहे. आणि म्हणून माणसाच्या हुशारीचं पहिलं
साधन. ओके ओके, बाय ऑल मीन्स. सी यू नेक्स्ट टाइम. तुम्ही हुशार कोणाला म्हणणार? ही सगळी कशातली चिन्ह आहे ती? मॅथमॅटिक्स मधली चिन्ह आहेत ना. मुलगा ज्यावेळेस शाळेत जातो, शिक्षक त्याला गणित शिकवतात. 50 मुलांचा वर्ग असतो, त्याच्यातल्या काही कमी मुलांना फार पटकन लक्षात येतं. चिन्ह, सायन्स त्यांच्या लक्षात येतात. त्यांचं ग्रास्पिंग जास्त होतं याच्यामुळे. आणि ज्यावेळेस गणित आणि सायन्स हे दोन विषय ज्याच्यामध्ये मुलं हुशार होतात, त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो? इंटेलिजंट. हुशार मुलगा आहे माझा, गणितामध्ये 99%, सायन्समध्ये 88, जितके काय टक्के असतील. इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, व्हेरी गुड. काय बंडू हुशार आहे खूप. पण त्या 50 मुलांपैकी काही जणांना जर गणित येतच नसेल, तर त्यांना तुम्ही काय म्हणणार? हुशार नाही. बरोबर की नाही? एवढं काय हुशार नाही. कसा आहे मुलगा? फारसा नाही. गणितामध्ये 0. पुष्कळ माणसं, पुष्कळ जणांना, मला गणितात 0 मिळायचे लहानपणी. गणितच समजत नाही. 10 मधून 4 गेले, किती शिल्लक राहिले? गोंधळून जातो मुलगा. काही मुलं नाही, तो वजाबाकी पटकन करतात. अरे 10 मधून 4 गेले, 6 राहिले. दे आर इंटेलिजंट. काय होऊ शकतात ही मुलं? डॉक्टर्स होऊ शकतात, इंजिनियर होऊ शकतात, सायंटिस्ट होऊ शकतात, रिसर्च करणारे प्रोफेसर होऊ शकतात, मॅथमॅटिशियन होऊ शकतात. व्हेरी गुड. हे चिन्हांचं ज्ञान ज्यांना शार्प आहे ज्याच्यामध्ये, अशी माणसं काय होऊ शकतात हे आपण बघितलं. दे आर इंटेलिजंट पीपल इन द सोसायटी. But if you do not know mathematics, if you do not understand all this science, meaning of this science, then are you stupid? No. You are not intelligent. दुसरं परिमाण त्यांनी शोधून काढलं, भाषा. काही माणसांना या सायन्स त्याचं ज्ञान नसतं, पण काही माणसं भाषेमध्ये हुशार असतात. त्यांना आपण बोलवचन म्हणतो आणि नावमेद करतो लहानपणी. एखादा चांगला बोलत असला, काही चुप रे, काही कळत नाही, काय नाही. पण त्यांची ती उपजत इन्स्टिंक्ट असते की नाही, मला बोलायचंय काहीतरी, मला सांगायचंय काहीतरी, मैं भी कुछ बोलना चाहता. मग ते विनोद सांगतील, ते एखादा विचार सांगतील, ते मध्येच बोलतील, ते काही पण बोलतील. शाळेतली कधी शिक्षकांनी कविता सांगितली, त्यांना ती पटकन कळेल, त्यांचे डोळे भरून येतील. ते साईनवाल्याचे डोळे नाही भरून येणार. तू म्हणेल व्हॉट इज दॅट, इज देअर इन प्लस मायनस, नो, फिनिश. पण भाषेचं शास्त्र, भाषा म्हणजे काय, त्याला लेखक कळेल, त्याला वपू कळतील, त्याला पुलं कळेल, त्याला शेक्सपियर कळेल, त्याला निरनिळ्या प्रकारची ही जी साहित्याच्या क्षेत्रामध्ये असलेल्या भावभावनांच्या सूक्ष्म छटा ज्या आहेत ते त्याला कळतील. एक भावनाशील माणूस तो तयार होऊ शकेल. याच्यात नोकऱ्या काय मिळू शकतात ते सांगा मला आता. ज्याची भाषा चांगली आहे तो प्राध्यापक होऊ शकतो, पत्रकार होऊ शकतो, शिक्षक होऊ शकतो, वकील होऊ शकतो,
ट्रान्सलेटर होऊ शकतो. व्हेरी गुड. हा, लीडर. अरे वा, हे तर आहे. ही तर फार मोठी क्वालिटी आहे. टॉप अँकर. येस, ही इज मिस्टर हर्षल उभा राहा. कम. डू यू नो दिस मॅन? यू माइट हॅव सीन हिम. हे फार मोठे अँकर आहेत वाशी नवी मुंबईमध्ये. त्यांचा परवाच एक कार्यक्रम मी बघितला. हे 1001 लोक होते. इतकं सुंदर अँकरिंग केलं. मला त्या ठिकाणी मध्ये स्टेजवर येऊन तुझं जरा कॉंग्रॅच्युलेशन करायचं होतं. ते आत्ता करतो. यू आर व्हेरी गुड. अरे नाही. व्हेरी गुड. अँकर होऊ शकतो. आणखी काय काय होऊ शकतं? देर इज नो लिमिट. स्काय इज द लिमिट ऑन. पुष्कळशी क्षेत्र आहे ना. तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये पण भाषेचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. डॉक्टरला पण भाषेचा उपयोग होऊ शकतो. आणि ही भाषा, हे पण ज्याची भाषा चांगली आहे त्याला पण तुम्ही काय म्हणणार? इंटेलिजंटच म्हणणार. नानी पालखीवाला समोर 10 मिनिटं उभे राहून दाखवा. सोराबजी समोर 10 मिनिटं उभे राहून दाखवा. असे भन्नाट वकील आहेत ते. माझ्या बहिणीचा एक दिराचा मुलगा आहे, माझ्या बरोबर होता. आम्ही वर्गमित्र होतो. पण ही बिकम व्हेरी बिग ऍडव्होकेट नावडेज. त्याला गणित वगैरे काही येत नव्हतं, पण त्याला ते डायलेक्टिक्स जे म्हणतो आपण वकील करतात ते त्याला येत होत्या. आणि म्हणून गणित ज्याला येत नाही त्याला नाउमेद करू नका, असं पालकांना माझं सांगणं असतं. दॅट इज नॉट द ओनली सोल्युशन. दॅट इज नॉट द ओनली वे. आहे तो भाषेमध्ये हुशार आहे ना, भन्नाट आहे ना, करेल ना काहीतरी, कुछ तो करेगा बंदा. पण काय होतं, काही लोक हे पण येत नाही हे पण येत नाही. भाषेमध्ये म्हणाल तर गुम्मे असतात, गुम्मे बसून राहिलेले असतात. काय करावं यांनी? आत्महत्या? काय? आर्टिस्ट. व्हेरी गुड. कुरेशी, तुम्ही कोणी सांगितलंय? हर्षल. अरे हर्षल, राईट. त्याला एक नवीन शब्द आपण इथे व्याख्याच्या भाषेमध्ये याला प्रतिमा असं म्हणूया. प्रतिभा नाही, प्रतिमा. इमेजिंग, फोटोग्राफी. काही काही जणांजवळ ही प्रतिमा भयानक असते. माधुरी दीक्षितचे ठुमके इतरांनी कोणी करून बघावे घरी जाऊन, बंद करून आरशासमोर. किती कठीण आहे लक्षात येईल. लता मंगेशकरचा सुरताल बघून बघा. झाकीर हुसेनचा तबला, शिवकुमार शर्माची संतूर वाजवून बघा. हे लोक बोलणारे नाहीत, यांना काय गणित येतं की नाही. माधुरी दीक्षितला किती गणित येतं मला माहित नाही अजून. ऐश्वर्या रायला किती गणित येतं माहित नाही. पण या क्षेत्रामध्ये ते लोक पुढे आहेत. हर्षल आहे आमचा, तो भविष्य काळातला फार मोठा अँकर होणार आहे. आहेच आता मुळात. प्रत्येक माणसाजवळ हे काहीतरी असतं. आणि म्हणून ज्याला चिन्ह नाही, ज्याला भाषा नाही, त्याच्याजवळ प्रतिमेचा त्याला फार मोठा आधार असू शकतो. प्रतिमा. कोणी डान्सिंग मध्ये, म्हणून तर आपण शाळेमध्ये विचार तुला काय आवडतं, त्याला कोणाकडे गेलात ना त्याला तुम्ही गणिताचे आणि व्याकरणाचे प्रश्न कृपया विचारू नका. तुला काय येतं? डान्स येतं. अरे वा, व्हेरी गुड. त्याला म्हणा, अरे वा डान्स काय छान करतो, काय चित्रकला फार सुंदर आहे, पेटी काय छान. आमच्याकडे आमच्या वेळेस असं होतं, मला पेटी वाजायला खूप आवडतं. तर मग वडील विचारायचे काय रेल्वेत गाणे गायचे आहेत का? गणित कर म्हणजे गणित नको वाटायचं. मुलांना काय आवडेल हे शाळेने ठरवलेलं आहे, मुलांनी नाही.
आणि म्हणून ही प्रतिमा जी आहे ती प्रतिमा हे एक क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी होऊ शकतात. काय काय होऊ शकतं सांगा मला, सजेस्ट करा. डान्सर होऊ शकतात त्याच्यामध्ये मोठे, प्लेयर होऊ शकतात, व्हेरी गुड. ऍक्टर होऊ शकतात, व्हेरी गुड अमोल. सगळी उदाहरणं इथे आहेत तर सगळी आजूबाजूला बसलेली. महेंद्र ऍक्टर, सुनील विधाते, सुनील सुनील यांचा सुनील उभे राहणं, हे सुनील विधाते बर का, यांचा इथेच ऑर्केस्ट्रा असतो आठवड्यातून, कराओके कराओके ज्याला म्हणतो ते असतं आणि व्हेरी टॅलेंटेड. इकडे राम आहे, राम राम जरा चेहरा दाखव. हा पण एक स्ट्रगलिंग ऍक्टर आहे, फार मोठा ऍक्टर होणार आहे पुढे मागे, फार ऍक्टिव्ह आहे. व्यापार तुम्ही करू शकता याच्यामध्ये. व्यापाराला पण एक कौशल्य लागतं ना. व्यापार 1 2 का 4 ते पण करता आलं पाहिजे. आणखीन काय होऊ शकतो या क्षेत्रामध्ये? निरनिराळ्या प्रकारचे 12 वलुतेदार, त्यांचे व्यवसाय, चप्पल बनवा, चर्मकार. लोकमान्य टिळकांना एकाने विचारलं होतं, तुमचा मुलगा काय झालेला तुम्हाला आवडेल? लोकमान्य टिळकांनी क्षणाचाही विचार न करता असं सांगितलं होतं की माझ्या मुलांनी चर्मकार जरी तो झाला तरी चालेल, पण माझं त्याला असं सांगणं असणार आहे की अशी चप्पल बनव की तुझ्यासारखी चप्पल हिंदुस्थानातला कोणीही बनवू शकणार नाही. टेक इंटरेस्ट व्हॉट यू हॅव. मला कॉट बनवायचा होता, कॉट. आपण मला हा शब्द कळू, आपण पेन्सेनना कॉट बनवायचा होता, पेन्सेनना 7x7चा कॉट बनवायचा होता. सुतार बोलवलं होतं त्यांनी घरी. पेन्सेनने विचारलं, बायको आतमध्ये स्वयंपाक करत होती, बायकोला सांगितलं अगं ये ते कॉट बनवणारे आलेले, तुला सांग कसा कॉट बनवायचा. बायकोने स्वयंपाक करताना आतूनच उत्तर दिलं, ते आपटेंनी जसं बनवलंय ना तसं बनवा. अरे आपटेंचं काय, त्यांची साईज काय, त्यांची रुंदी किती, तुमची साईज काय, तुमची उंची किती, तुमची रुंदी किती, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कॉट बनवणार ना. तुम्हाला काय हवं, आपटेंनी बनवलं तसं बनवा. आपण आपल्याच आपाचा बूट घालतो, दुसऱ्याच्या नाही, किती चांगला असलं तरी, कारण तो चावतो नाही तर. आणि म्हणून ही प्रतिमा या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की त्या व्यक्तीजवळ ती आतमध्ये असते. पण आता बघा, सायन्स नाही, भाषा नाही, प्रतिमा नाही, आता तरी आत्महत्या केली पाहिजे ना. सगळीकडे फेल झालं ना. पुढचं मानक दाखवलेलं आहे नाही, जवळजवळ नियर आलेला आहे तो. या चौथ्याला म्हणतात वर्तन. काहीच कळत नाही, मुलगा आहे, लहानपणी आहे, अभ्यास कसा करावा समजत नाही, शिक्षक काय सांगतात कळत नाही. मला जरा करेक्ट करा कोणीतरी, हे न्यूटनचं उदाहरण आहे का आईन्स्टाईनचं उदाहरण आहे? न्यूटनचं उदाहरण आहे माझ्या माहितीप्रमाणे. शाळेमध्ये तो अजिबात मंद होता. आईन्स्टाईन, अल्बर्ट आईन्स्टाईनचं उदाहरण. आणि आईने, शिक्षकांनी त्याच्या घरी नेलं त्यांना, म्हणे हा मुलगा काय म्हणे शाळेमध्ये काय आमचं ते बरोबर जमत नाही म्हणे, त्याला याची काहीतरी वेगळी व्यवस्था करा, हा काही एवढा अभ्यासात नाहीये. असं म्हटल्यानंतर आईने त्याला घरी ठेवलं आणि त्याला घरी शिक्षण दिलं. खूप वर्षानंतर आई गेल्यानंतर त्याची ती चिठ्ठी पाठवते, चिठ्ठीमध्ये एडिसन ती चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत आईनी त्या एडिसनला लहानपणापासून सांगितलं की तू हुशार आहे, तू हुशार आहे, तू हुशार आहे, तू हे करू शकतो, यू कॅन डू इट. आणि त्या वर्कशॉपमध्ये एक प्रोग्राम होता असतो, यू कॅन डू इट. कठीण गोष्ट वाटली, करा, यू कॅन डू इट.
वर्तन चांगलं ठेवलं. चांगलं म्हणजे गुड मुलींकडे न बघणे असं नाही हा. म्हणजे वर्तनाचं तुम्हाला सांगू, वर्तन म्हणजे एक बिहेवियर जनरल. कर्मवीर भाऊराव पाटील काही शिकले नव्हते. आज त्यांनी जी संस्था निर्माण करून ठेवली ती संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे असं म्हटलं जातं. काही शिक्षण नाही. गाडगे महाराज बारदानं घालायचे अंगावर. मी लहानपणी बघितलेलं आहे त्यांना. त्यांच्या कीर्तनाला गेलो होतो. देवकी नंदन गोपाला ते गाय मला अजून नजरेपुढे येते. असे सगळे लक्तरासारखी ती बारदाना अंगावर घालून. त्यांना काहीच नव्हतंय कुठल्या ब्रँडेडचे बारदाना आपण घालतोय. हॅड नो आयडिया. गाडगे महाराज मोठी मोठी माणसं. ठीक आहे, मी तुम्हाला देवदेवतांची उदाहरणं देत नाही, याच भूतलावर वावरणाऱ्या माणसांची. की सामान्य असलेली माणसं एकदम पिकअप होतात, पुढे जातात. कारण का? वर्तनाचा पार्ट आहे. त्यांचंही भाग्य असतं आणि ते इतके मोठे होतात की ते इतिहास बदलतात. मित्रांनो, आपण सगळेजण हुशार आहात. तुमच्या घरी असलेली मुलं देखील हुशारच आहेत. एकालाही ठोंब्या बनवू नका, म्हणू नका. शाळेमध्ये मुलं जातात, त्याला काही आलं नाही की शिक्षक म्हणतात तू ठोंब्या आहे. मधली सुट्टी झाली की मित्र त्याला चिडवतात तू ठोंब्या आहे. घरी आल्यानंतर वडील पण प्रगती पुस्तक मध्ये बघतात गणित चुकीचं, ठोंब्या म्हणतात त्याला. तो गल्लीत जातो, पुन्हा गल्लीतले मित्र त्याला चिडवतात तू ठोंब्या आहे. आणि मग एक दिवशी त्याला विचारलं तू कोण आहे? मी ठोंब्या आहे. तुम्हाला काय म्हणायचं बोला. आयदर ही बिकम्स arrogant or he becomes timid. नाजूक, लाजरा, बुजरा मी काहीच नाही जगामध्ये. मी ठोंबे आहे. माणसांच्या मनावर न्यूनगंडांचे हे पुट चढतात आणि आयुष्यभर ती पुट घेऊन माणसं वावरत असतात. त्यांना कधी शोधच लागत नाही आपल्यात काय. म्हणून पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांमध्ये त्यांनाच विचारा तुला काय आवडतं. नाहीतर तो इंजिनियर झाला, तो डॉक्टर झाला, अमक्या तमक्याचं ते उदाहरण, अमक्या तमक्याचं ते उदाहरण. डोंट कम्पेअर. कम्पॅरिझन इज ओडियस. कधीच तुलना करू नका. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे. 700 कोटी लोक आहेत ना. 700 crores पीपल आर डिफरंट फ्रॉम इच अदर. एकही माणूस तुमच्यासारखा दिसणार नाही. जा तुम्ही बाहेर आणि 700 कोटी लोकांमध्ये तुम्ही फिरू आणि तुमच्यासारखाच माणूस इथे घेऊन या. दॅट इज इम्पॉसिबल. आणि म्हणून यू आर युनिक, यू आर डिफरंट. आपके जैसे आप ही हो. काय आवडतं? तबला आवडतो, शिका, मला गा मागे. उदरनिर्वाहामध्ये याचा फार मोठा परिणाम होतो. एक मुलगा आहे, मला मी संपूर्ण भारत मोटरसायकलवर फिरणार. गुड आयडिया. आयुष्यात कधी ना कधी त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून या 4 गोष्टींचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या त्यातील की आपली चिंताच नाहीये, काही कारणच नाही चिंता करण्याचं. आता हे सगळं मी पुसतो आणि या ठिकाणी shall I conclude it or shall I continue it for some 10 to 15 minutes? Will do? Or shall I stop? What do you think? प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये ना एक आत्मा असतो. हाय आत्मा? जागे आहात सगळेजण? हाऊ आर यू? प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये एक आत्मा असतो आणि हा वेगळा वेगळा असतो. परमात्मा एकच आहे पण आत्मे सगळे वेगळे. मला जर कोणी स्वीट टोचली तर तुम्हाला वेदना होणार नाही. यांनी आईस्क्रीम खाल्ले तर नाही, यांचं पोट नाही भरणार. यांनी कम्फर्ट घेतला एखादा दुसरा प्रतीक्षाला तो कम्फर्ट लाभणार नाही.
म्हणजे एव्हरी सोल इज डिफरंट. एम आय राईट? आणि मग एव्हरी सोल इज डिफरंट जर असेल तर एव्हरी सोल मध्ये जे लोक जे गोष्टी असतात त्या पण डिफरंट असतात. बरोबर? मनुष्य ज्यावेळेस जीवनामध्ये वावरतो ना, त्याने आपला सोल बाहेर काढला पाहिजे. त्या सोल मध्ये ज्या गोष्टी आहेत परमेश्वराने आपल्याला प्रत्येक माणसाला या जीवनामध्ये येताना काहीतरी दिलेलं आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे. कोणीच असं म्हणू शकत नाही की माझ्याजवळ काहीच नाही, मी इतका निकम्मा आहे, इतका इतका काय की माझ्याजवळ काहीच नाही, असं होऊ शकत नाही. देवाचा अपमान आहे तो, ईश्वराचा अपमान आहे मला काहीच येत नाही असं म्हणणं. काहीतरी येतं प्रत्येकाला येतं. कोणाला चालायला आवडेल, कोणाला बोलायला आवडेल, कोणाला कुस्ती खेळायला आवडेल, कोणाला काही का होईना कुठली ना कुठली तरी आवड असते. कोणाला वाद्य आवडेल, कोणाला खेळायला आवडेल. ते फार छोट्या स्वरूपात असतं लहानपणी आपल्या जीवनामध्ये, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं त्यात काय अर्थ नाही. आपल्या आतला आवाज आपण ऐकला पाहिजे या बाबतीत. आतला आवाज आपल्या अंतःकरणामधून आपल्या बुद्धीला तो आव्हान देणारा जो आवाज असतो ना, तो आपण ऐकत नाही. का ऐकत नाही? कारण तो नाजूक असतो. एखादी वाईट गोष्ट आमच्या समोर घडत असताना, एखादा अन्याय घडत असताना आम्हाला लक्षात येतं की दिस इज नॉट राईट, हे नाही करायला पाहिजे असं. मग आपण काय करतो, कुठल्या तरी मित्राला सांगतो, बायकोला सांगतो, पण आपण त्या फील्डवर राहून त्याला सांगत नाही की हे चूक आहे. आतला आवाज पुष्कळ वेळा, हा आतला आवाज न ऐकल्यामुळे मला माहितीच नाही, मला कळलंच नाही, आय डिड नॉट नो. पण मित्रांनो, महात्मा गांधींनी एका ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आतला आवाज नाजूक असतो हे खरंय, पण तो इतका स्पष्ट असतो की तुम्ही आयुष्यात कधीही म्हणू शकत नाही की मला तो ऐकू आला नाही. दॅट इज युअर इनर व्हॉइस. व्हॉट यू लाईक, व्हॉट यू वॉन्ट. तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला करायला आवडतं ते करणं म्हणजे स्वर्ग आहे, आणि जे करायला आवडतं ते करायला न मिळणं म्हणजे नरक आहे. ज्या गोष्टीत मला आवडत नाही, ज्याला इंजिनियर व्हायचं तो डॉक्टर झालाय, ज्याला डॉक्टर व्हायचंय तो प्राध्यापक झालाय. हिअर इन इंडिया एव्हरीबडी इज इन समबडी एल्स शूज. दुसऱ्याच्या बुटात पाय घालून चाललाय तो. कोणाचे डेले असतात, कोणाचे आम्ही वर्कशॉपमध्ये सर्चिंग करायला लावतो. मोठा प्रदीर्घ एक्झरसाइज असतो, हाऊ टू सर्च. तुमच्यातले कलागुण तुम्हाला शोधून कसे पुढे नेता येतील विद्यार्थ्यांना सांगतो. आणि जी गोष्ट आपल्याला करायला आवडते आणि ती करणं, हे खऱ्या अर्थानं ईश्वराचा सन्मान करण्यासारखं आहे. ईश्वराचा सन्मान म्हणजे देवळात जाऊन टाळ्या वाजवणे, घंटा बडवणे हे नाही. ईश्वराने जो तुम्हाला जन्म दिलेला आहे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तुमच्या हृदयामध्ये जो इन्स्टिंक्ट घालून ठेवलेला आहे, त्या इन्स्टिंक्ट प्रमाणे जीवन जगणं आणि ते डेअरिंग करणं, दॅट इज कॉल्ड ईश्वर सेवा. खरी ईश्वर सेवा आपणे. आणि म्हणून भगवान बुद्धानं एका ठिकाणी फार सुंदर सांगितलंय, अप्पो दीप भव. याला त्याला विचारत बसू नको जीवनातले फंडे. अप्पो दीप भव, आपला दीप आपण स्वतःच पेटवा आणि त्या प्रकाशामध्ये चाला, असं बुद्धाने सांगितलं. मित्रांनो, बराच वेळापासून आपण बोलतोय आणि पुरेशी वेळ पण आता होऊन गेलेली आहे. छान छान म्हणजे भरपूर वेळ झालेली. तर आयुष्यामध्ये खूप पैसे आपण हे 2-3 आयाम तुम्हाला सांगितले. कोणते? 4ही आयाम झालेले. हा, दुसऱ्या आयामात आपण बोलत होतो. पहिला आयाम कोणता? आरोग्य. दुसरा आयाम कोणता? घर. तिसरा आयाम कोणता?
करिअर, आवड, उदरनिर्वाह ही चौथी आवड आहे. आणि आता पुढची जी आवड आहे ती एक राहिलेली आहे की तुमची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट तुम्हाला झाली. तुम्हाला तुमचं पोट भरल्यानंतर थोडस तरी तुम्ही दुसऱ्याला द्याल की नाही. आणि जे तुम्ही देतात त्याच्यात तुमचा इतका मोठा विकास होत असतो की त्या विकासाला कुठलीही सीमा नाही. अनलिमिटेड सगळे आयाम आपण पुसटसे घेतलेले आहेत. भरपूर वेळ झालेली आहे. आणि शेवटी मी तर असं म्हणेन की आपण हे सगळं करत असताना आपल्या डोक्यावर जर अहंकाराचा बोजा, अहंकाराचं वजन आपल्या डोक्यावर पडून आपण जर अहंकारी होणार नसून होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर योगामध्ये फार सुंदर त्याच्यामध्ये इलाज आहे. आणि त्यांनी सांगितलंय ईश्वर प्रणिधान. तुम्ही जे जे काही कमवाल ना ते ईश्वराला अर्पण करा. कोणीतरी म्हणत झालं एवढं कमवायचं आणि ईश्वराला अर्पण करायचं, मग काय करायचं. पण सांगा आपण सगळे देवाला नैवेद्य देतो. कुठल्या देवाने आतापर्यंत खाल्लंय. आपणच खातो ना. जितकं ईश्वराला अर्पण कराल ना त्याच्यापेक्षा जास्त तेव्हा आपल्याला तूच का बाबा मला नाही टाइम. पण ईश्वरार्पण केल्यामुळे होतं काय, माझ्यातलं मी निघून जातो आणि मला रात्री शांत झोप लागते. मेरा पेट्रोल पंप है, ये मेरी बिल्डिंग है, ये मेरी गाड़ी है, ये मेरा है, ये मेरा राज्य है, ये मैं हूं, ये मैं हूं, मैं हूं. पांडव वनामध्ये गेले होते 13 वर्ष. या 13 वर्षात त्यांनी काय केलं. ते काय नुसते भटकत होते का. शिकत होते, ऋषी मुनींकडून शिकत होते. अर्जुनाने तर तपश्चर्या केली 3-4 वर्ष, शंकराला प्रसन्न करून घेतला आणि पाशुपात नावाचं एक त्याचं जे शस्त्र होतं ते मिळवलं. भविष्यामध्ये कधीतरी मला कौरवांबरोबर लढायचंय. ज्यावेळेस तुमच्या आपल्या जीवनामध्ये शांततेचा काळ असतो ना त्या काळातच आपण आपली शक्ती वाढवली पाहिजे. ज्यावेळेस लढाई सुरू होते त्यावेळेस जर आपण शक्ती वाढवायला गेलो तर ते शक्य. आणि म्हणून तुम्हाला जर रक्त कमी वाया घालवायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये भरपूर प्रयत्न करा. इफ यू वॉन्ट पीस प्रिपेअर फॉर वॉर. तुम्हाला जर शांतता हवी असेल तर लढाईची तयारी करा, तर आपल्याला शांतता मिळेल. आणि म्हणून ईश्वरार्पण करून हे सगळं झालेलं आणि आपल्या सर्वांना तर असं म्हणेन की चांगलं आरोग्य आणि आपल्या सगळ्यांना वैभव प्राप्त होत अशी शुभकामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की आज उशीर झाला, पण मी टाइम मॅनेजमेंटवर त्याच्यामुळे बोललो नाही. मला काही अधिकार नव्हता त्याच्यावर बोलण्याचा, कारण मी धावपळ करत इकडे तिकडे भेटण्यासारखा इथे येऊन. पण तुम्ही आलात, खूप आनंद वाटला. सगळे जाणत्यात, तुम्हाला खूप नॉलेज आहे, तुम्ही सगळे यशस्वी आहात. या 2 शब्दांमधून आपल्याला आपलं जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करता आला तर आपण तो जरूर करावा अशी शेवटची विनवणी मी करेन. आणि आपण परत भेटत राहू. गुड नाईट.